नमस्कार सर्वांना. बऱ्याच लोकांनी डिपॉझिट विड्रॉल सगळ्या बाबतीत क्वेरी टाकल्या. जवळपास 150 लोकांचे डिपॉझिट आणि विड्रॉल दोन्ही पण क्रिप्टो असू देत, बँकेतला असू देत, ते मी आणण्याचा प्रयत्न केला. तर ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, माझ्याकडनं इश्यू हा झाला की एवढ्या लोकांना विड्रॉल डिपॉझिटशी रिलेटेड जे काही क्वेरीज आहेत त्याचं रिप्लाय देणं मला पॉसिबल होऊन न गेलं. म्हणजे 400-500 DMA लागली आणि पहिल्याला रिप्लाय दिसतो, दुसरा परत एकदा त्याचा नाही का मेसेज टाकतोय. तर मी सरळ निर्णय घेतला की जे काही सोल्युशन आहे त्याचा प्रॉपरली व्हिडिओ काढून सगळ्यांना ओपनली सांगूयात काय करायचंय काय नाही. इन रिटर्न मला काय पाहिजे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगून देतो. पण एक लक्षात घ्या, जर तुमचा डिपॉझिट आणि विड्रॉल आला तर नक्कीच मला DM करून तुम्ही सांगा की गणेश हे तू प्रोसेस सांगितलेली बाबा, आमचं काम झालं. त्यातच माझं समाधान आहे, निम्म्यापेक्षा जास्त म्हणायला लागेल मला. कारण की बघा, बऱ्याच लोकांचे डिपॉझिट विड्रॉल जेव्हा अडकले असतात की नाही, फ्रस्ट्रेशन होतं आणि लोकांना थोडा नाही का असं निगेटिव्ह वाईब्स यायला चालू होता की अरे आपण एवढा प्रॉफिट केला आणि विड्रॉल होत नाही, किंवा आता समजा फंड ॲड करायचं एवढं तयारीने आपण फंड अरेंज केला, ट्रेडिंग चालू करायची आणि फंडच अडकला. तर अशा फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही अडकू नये ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि तुमचं डिपॉझिट, तुमचं विड्रॉल तुमच्या खात्यात किंवा ट्रेडिंग अकाउंटमध्ये व्यवस्थित पद्धतीने यावे. तर ही एक माझी इच्छा आहे. सो जाऊयात लगेचच आपल्या स्क्रीनवरती काय प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचं डिपॉझिट आणि विड्रॉल अडकलेलं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काढू शकता, ह्याची डिटेल प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो प्रॉपरली एक मेल आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे आणि जो काही मेल ड्राफ्ट करेल मी तो तुम्हाला ओपनली आत्ता स्क्रीनवरती दाखवेल. सो मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या Gmailवरती आणि इथे बघा, इथं टू जे रिसिपंट आहे म्हणजे ज्यांना आपल्याला मेल टाकायचा आहे तो मेल ID टाकायचा आहे, support@xm.com. ठीक आहे. सो एवढाच मेल टाकायचा आहे. ओके. त्यानंतर इथं आपल्याला खाली कॉन्टेंट टाकायचं आहे फ्रॉम. आता इथं ganesh@marathi-udyog.in दिसते कारण की हा माझा ऑफिशियल मेल आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो कुठला रजिस्टर्ड मेल ॲड्रेस असेल त्याच्यावरूनच हा मेल टाकायचा आहे. म्हणजे जो XMला तुम्ही ॲड्रेस रजिस्टर केला आहे ना, मेल ॲड्रेस, त्याच्यावरूनच तुम्हाला मेल टाकायचा आहे. आता हे बघा, हा पूर्ण कॉन्टेंट आहे. ठीक आहे. आता सब्जेक्ट काय सांगितलं आपल्याला, डिपॉझिट पेंडिंग. आणि त्याचा जो काही UTR असेल ना तो असा एक्सच्या फॉर्मॅटमध्ये नाही टाकायचा बरं का. आपला जो आपल्याला इथं UTR टाकायचा आहे. आता समजा इथं एक्सच्या फॉर्मॅटमध्ये दिले, तुमचा जो काही XYZ पूर्ण स्पष्ट टाकायचा बरं का. UTR पूर्ण टाईप करायचं, ते एक्सच्या फॉर्मॅटमध्ये टाकू नका, पूर्ण UTR तुम्ही इथं टाईप केला पाहिजे डिपॉझिट पेंडिंग टाकून. दुसरी गोष्ट, इथं काय टाकायचं आहे, हॅलो सपोर्ट टीम. ओके. ही पूर्ण मेल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल. ओके. हा मेल असा आहे तसा कॉपी करा तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमधनं पण, आणि इथं तुम्ही तुमच्या ह्याच्यात पेस्ट करा. ठीक आहे. आता पेस्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित झाल्या. हे जरा स्पेस एक्स्ट्रा काढून टाकूयात आपण, ह्यांची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आणि इथं खाली तुमचं नाव लिहायचं फक्त. इथं जे काही तुमचं नाव असेल ते इथं नाव टाका. दुसरी गोष्ट, आता बघा, इथं ट्रेडिंग अकाउंट नंबर टाकायला लावला मी. काय लिहिलंय, हॅलो सपोर्ट टीम, माय डिपॉझिट हॅज नॉट बीन क्रेडिटेड टू माय ट्रेडिंग अकाउंट. माय ट्रेडिंग अकाउंट नंबर 1313 सो अँड सो. आता हा रॅन्डम ट्रेडिंग अकाउंट नंबर टाकलाय मी. खाली अमाऊंट टाकले, किती रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्या खाली UTR टाकायचे, पूर्ण UTR टाकायचं बरं का. सगळीकडे ओपन सगळ्या गोष्टी दाखवायच्या. उगी हिडन ठेवण्यात काय अर्थ नाही, नाहीतर उगी स्टेटमेंट परत मग तुम्हाला डिपॉझिट वगैरे भेटत नाही. ह्याच्या खाली तुमचा जो फोनपेचा ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट आहे, ठीक आहे, तो डिटेल ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट टाकायचा. आणि दुसरी गोष्ट, त्या ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट सोबत त्या दिवशीची जी काही तुमची बँक स्टेटमेंट आहे ना ती ह्याच मेलला अटॅच करायची. आता बघा, इथं हे वाक्य वाचा, तुम्हाला कळेल. इथं काय सांगितलंय, आय हॅव अटॅच द पेमेंट स्क्रीनशॉट अँड बँक स्टेटमेंट फॉर व्हेरिफिकेशन. XMला पण कळायला पाहिजे की तुम्ही ज्या खात्यातून ट्रान्झॅक्शन केले ते तुमचंच आहे, ते फोनपे ट्रान्झॅक्शन तुमचंच आहे आणि ती बँक बी तुमचीच आहे. आणि बँक स्टेटमेंट का घेतली जाते, कारण फोनपेमधनं जे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही केले ते ट्रान्झॅक्शन त्या टायमिंगला त्या स्टेटमेंटला पण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे. सो तेवढ्यासाठी हे दोन डिटेल्स तुम्ही इथं फक्त अटॅच करा. अटॅच कुठनं करायचं, इथनं वरनं अटॅच करायचं, फोटोजमध्ये जायचं, तुमचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फाईल्समध्ये जाऊन आपली बँकेची स्टेटमेंट त्या दिवसाची इथं टाकायची आणि डायरेक्ट सबमिट करायचे. ठीक आहे. दुसरं काहीच करायचं नाही. मेल एकदाच टाका, तुमचं काम होऊन जाईल. तुम्ही 10 वेळा जर मेल टाकत बसला तर काम होणार नाहीये. ठीक आहे. आता तुम्हाला विड्रॉलची प्रोसेस सांगतो मी. सो हे बघा, हा विड्रॉलचा मेल आहे. सब्जेक्टमध्ये काय टाकलंय, विड्रॉल पेंडिंग ट्रेडिंग अकाउंट नंबर. म्हणजे कुठल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही विड्रॉल टाकल्यानंतर त्याचा इथे ट्रेडिंग अकाउंट नंबर टाकायचा आहे. हॅलो सपोर्ट टीम, आय एम रायटिंग टू फॉलो अप ऑन विड्रॉल फ्रॉम माय ट्रेडिंग अकाउंट टू माय बँक अकाउंट इनिशिएटेड ऑन. मग ती तारीख टाकायची, किती तारखेला तुम्ही ती कंस टाकलाय का मी त्याची तारीख टाकायची, किती तारखेला तुम्ही विड्रॉल टाकलाय. ट्रान्झॅक्शन अपिअर टू बी स्टक. ठीक आहे. अकाउंट तुमचं जे काय विड्रॉल आहे तो स्टक झालेला आहे. इथं काय सांगितलंय, तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर माझं विड्रॉल तुम्ही प्रोसेस करा आणि
खाली मी बँक डिटेल्स टाकले त्याच्यावरती प्रोसेस करा. आता ह्याच्यामध्ये एक नोट आहे, ज्या दिवशी तुम्ही विड्रॉल टाकला त्या दिवशी तुम्ही जे काय बँक डिटेल्स टाकले असतील का नाही तेच बँक डिटेल्स इथे टाकायचे तुम्हाला. दुसरी गोष्ट, ॲडिशनल सपोर्टसाठी त्या बँकेची इथे स्टेटमेंट अटॅच करा. कधी कधी काय होतं, तुम्ही नुसतेच बँक डिटेल्स दिलेत म्हणून एक्सएम पाठवत नाही, क्रॉस चेक करतो तुमचंच अकाउंट आहे का. ठीक आहे, मग क्रॉस चेक कसं करणार, स्टेटमेंट. तर मेलमध्ये स्टेटमेंट एकदा अटॅच करून पाठवली ना, त्यामुळे काही विषय राहत नाही. ठीक आहे, सो हे दोन्ही जे मेल आहेत का नाही ते दोन्ही मेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. डिपॉझिटचं पण मेल पाठवून ठेवतो आणि विड्रॉलचं पण मेल पाठवून ठेवतो. ठीक आहे, सो तुम्ही प्रॉपरली ते कॉपी पेस्ट करा आणि तुमच्या रजिस्टर्ड मेल ॲड्रेसवरनं ही प्रोसेस करा. लक्षात ठेवा, पेमेंट स्क्रीनशॉट आणि बँक स्टेटमेंट अटॅच करायचं विसरायचं नाही. ठीक आहे, ओके. सो आता दुसरा विषय कसा असतोय, जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही इन्फ्लुएन्सरकडे कुठल्याही ट्रेडरकडे जेव्हा अकाउंट ओपन करता का नाही, तर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी गोष्टी तुम्हाला इंटरनली चेक करू शकतो त्यानं आणि तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतो की बाबा ह्याचा विड्रॉल का अडकलेला आहे, का डिपॉझिट अडकले, तर आम्ही ब्रोकर्समध्ये बोलू शकतो. ठीक आहे, सो तुम्ही काय करा, ज्या 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 लोकांचे आता डिपॉझिट विड्रॉल अडकले तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही प्रोसिजर फॉलो व्यवस्थित पद्धतीने करा. आणि जेव्हा तुमचं अकाउंटमध्ये तुमचं डिपॉझिट येतं किंवा तुमचं जेव्हा विड्रॉल भेटतोय तर तेव्हा त्यावेळेस तुमचं हे जे एक्सएमचं ट्रेडिंग अकाउंट आहे ते तुम्ही माझ्याकडे मॅप करून घ्या. रिझन काय, भविष्यात जर काय प्रॉब्लेम आला, येणार नाही बट जर आला तर तुम्ही मला जर नुसता ट्रेडिंग अकाउंट नंबर टाकला ना, सर तेवढं बघा काय असेल ते, तर मी माझ्या मॅनेजरला सांगू शकतो की बाबा यांचं काय असेल ते बघून घे आणि ह्यांचा लवकरात लवकर डिपॉझिट आलं पाहिजे, विड्रॉल आलं पाहिजे. जरी लेट झाला असेल मी चेक करू शकतो की बाबा कुठं अडकलाय, काय प्रॉब्लेम आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करू शकतो. ह्याच्यासाठी मॅपिंग गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं ही काय नुसतंच अकाउंट काढा म्हणून सांगतात. आज काय झालेलं आहे, जेव्हा तुमचा विड्रॉल अडकतोय, जेव्हा तुमचा डिपॉझिट अडकतोय, त्या केसमध्ये तुम्हाला सपोर्ट करणारा माणूस कमी आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय माहिती, ज्यांच्याकडे तुम्ही आज अकाउंट ओपन केले ते बी तुम्हाला सपोर्ट करत नाही. ठीक आहे, सो तुम्ही ट्राय करा की जो व्यक्ती तुम्हाला खरंच सपोर्टिव्ह वाटतोय, असं नाही की व्हिडिओ बघितलाय तुमचं डिपॉझिट आलं तरी तुमची इच्छा आहे शेवटी, बट स्टील तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडनं थोडी मदत तुम्हाला झाली असेल तर तुमचं अकाउंट माझ्याकडे मॅप करून घ्या, जेणेकरून भविष्यात जरी काय अडचण आली तर तुम्ही स्ट्रेट वे मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचं काय असेल ते रिझोल्युशन आपण करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, डिस्क्रिप्शन पूर्ण सगळं चेक करा आणि तुम्ही तुमचं डिपॉझिट आणि विड्रॉलचा व्यवस्थित पद्धतीने मेल टाकून घ्या. थँक्यू.